फक्त पाणी विकून बिस्लेरी आज 7,000 करोडची कंपनी बनली। 1993 मध्ये रमेश चौहान यांनी लिम्का, माझा आणि थम्सअप सारखा ब्रँड कोको कोलाला विकून त्यांचं पूर्ण फोकस बिस्लेरीवर ठेवलं। त्यावेळी ट्रान्सपोर्टर्सला वॉटर बॉटल ट्रान्सपोर्ट करायला आवडत नव्हतं, कारण त्या बॉटल्स खूप हेवी होत्या आणि मार्जिन खूपच कमी होतं। म्हणून बिस्लेरीने एक बोल्ड डिसिजन घेतला, त्यांनी स्वतःचे ट्रक्स घ्यायला सुरुवात केली आणि आज बिस्लेरीकडे 5,000 पेक्षा जास्त ट्रक्स आहेत, ज्यामुळे त्यांच्या डिस्ट्रीब्युशनवर फुल कंट्रोल आला आणि प्रॉफिट मार्जिन पण खूप वाढलं। पॅकेजिंग मध्ये पण बिस्लेरीने प्रत्येक टाइपच्या कस्टमरला टार्गेट केलं। ऑफिस साठी 20 लिटर्स, पिकनिक साठी 2 लिटर्स, ट्रेन साठी 1 लिटर आणि स्पेशल ओकेशन साठी रॉकस्टार बॉटल। आणि प्राइसिंग साठी पण एक युनिक स्ट्रॅटेजी, लोकेशन बेस्ड प्राइसिंग। 5 स्टार हॉटेल मध्ये बिस्लेरी एकदम कॉस्टली, पण 30 बॉटल एका ढाब्यात स्वस्त मध्ये मिळते आणि ऍडव्हर्टायझिंग पण मस्त होती। एकदा मार्केटमध्ये डुप्लिकेट बॉटल्स वाढल्यावर तेव्हा त्यांनी एक कॅम्पेन लॉन्च केला। या कॅम्पेनला फक्त युट्यूबवरच 30 करोड व्ह्यूज मिळाले आणि सर्व स्मार्ट स्ट्रॅटेजीज मुळे आज पण प्रत्येक इंडियन वॉटर बॉटल विकत घेताना एकच लाईन म्हणतो, भैया एक बिस्लेरी देना। तुम्हाला काय वाटते, इंडियातला सगळ्यात टॉप वॉटर बॉटल ब्रँड कुठला आहे?